हायकोर्टातील लिपिक पदासाठी आज टायपिंग परीक्षा पार पडल्या। दरवेळी ही परीक्षा हायकोर्टात घेतली जात होती, मात्र यावेळी खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्यानं पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागलाय। परीक्षा केंद्रावरील कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये बिघाड तर अनेक कीबोर्डची बटणे व्यवस्थित काम करत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असून ते नापास झाल्याचे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी परीक्षार्थींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र किंवा प्रशासनातील कोणीही पुढे येत नसल्यानं गोंधळ आणखी वाढला। परीक्षा पूर्वीप्रमाणे हायकोर्टातच घ्यावी आणि तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे। हायकोर्टाचा इथे टायपिंग टेस्ट होती क्लर्क पदाची। यामध्ये काय झालं की दरवेळेस जसं होतं की बॉम्बे हायकोर्ट स्वतः ही एक्झाम कंडक्ट करत असतं, परंतु यावेळेस अचानक बॉम्बे हायकोर्टाने बाहेर प्रायव्हेट सेंटरला ही परीक्षा दिलेली आहे। अशा सेंटरला दिलेली आहे जिथे की मूलभूत सुविधांचा अभाव आहे, जे की कीबोर्ड व्यवस्थित नसणं, काही ठिकाणी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येतोय। आता माझा पहिला शिफ्ट मध्ये पेपर झाला, आमच्या सेंटरला पण तशाच प्रकारे भरपूर ठिकाणी झालेला आहे। तर मुलांची हीच मागणी आहे की हे जे कीबोर्ड प्रॉब्लेम आले, मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत सेंटरला, त्यानंतर सर्व्हर डाऊन झालं, या सगळ्या प्रकारचे जे झाले, तर आम्ही आता खूप दुरून आलेलो आहेत सर। तर सगळे मुलं असेच ग्रामीण भागातून इथे आलेले आहेत वर्षभर अभ्यास करून। तर आमची एकच मागणी आहे की ही री एक्झाम झाली पाहिजे आणि ही एक्झाम स्वतः कोर्टाने दरवर्षीच्या पॅटर्न प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने ही स्वतः कंडक्ट केली पाहिजे।